रात्रीच्या काळोखात एक राजकीय नेत्याची गाडी 10 ते 15 तोंडाला रुमाल बांधलेल्या हल्लेखोरांनी अचानक थांबवली आणि पुढे जो थरार घडला तो पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। धारदार शस्त्र, सपासप वार आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो नेता ही कुठल्याही सिनेमाची गोष्ट नाही, तर आपल्या महाराष्ट्रात बीड अहिल्यानगर सीमेवर घडलेली वास्तव घटना आहे। शरद पवार गटाचे सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी राम खाडे यांच्यावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे। मंडळी, हा हल्ला नेमका कधी आणि कोठे झाला याबाबत व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहूयात। ही धक्कादायक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली। राम खाडे हे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत नगर सोलापूर महामार्गावर अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांदळी गावाजवळून जात होते। एका हॉटेलमध्ये जेवण करून ते बीड जिल्ह्याच्या दिशेने निघाले होते आणि त्याच वेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हा हल्ला चढवला। रात्रीच्या वेळी अचानक 10 ते 15 जणांच्या टोळक्याने राम खाडे यांची गाडी अडवली। त्यांच्या तोंडाला रुमाल बांधलेले होते, त्यामुळे त्यांची ओळख लगेच पटू शकली नाही। हल्लेखोरांच्या हातात लाठ्या, तलवारी, पिस्तूल आणि सर्वात भयावह म्हणजे सत्तूर अशी प्राणघातक हत्यार होती। या हल्लेखोरांनी कोणत्याही प्रकारची दयामाया न दाखवता थेट जीवघेणा हल्ला चढवला। हल्ल्याची सुरुवात गाडी फोडून करण्यात आली। हल्लेखोरांनी खांडे यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली, ज्यामुळे गाडीच्या काचा आणि साइड मिरर पूर्णपणे फुटले। एका क्षणात ही इनोव्हा कार पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली। हे कृत्य स्पष्टपणे हल्लेखोरांच्या मनात असलेला राग आणि खाडे यांना संपवण्याची त्यांची क्रूर योजना दाखवते। गाडीची तोडफोड झाल्यावर हल्लेखोर गाडीतून खाडे यांना बाहेर काढून त्यांच्यावर तुटून पडले। त्यांनी धारदार शस्त्रांनी राम खाडे यांच्या शरीरावर सपासप वार केले। जीव वाचवण्यासाठी खाडे यांनी काही वार आपल्या हातावर झेलले, मात्र जास्त हल्लेखोर असल्याने आणि त्यांच्याकडे अनेक धारदार शस्त्रे असल्याने ते स्वतःचा बचाव करू शकले नाहीत आणि या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। त्यांचे सहकारीही जखमी झालेले आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्याच्या वेळी राम खाडे यांच्याकडून स्वसंरक्षणासाठी गोळीबार देखील करण्यात आल्याचं वृत्त आहे। राम खाडे यांच्याकडे परवानाधारक शस्त्र असून हल्लेखोरांना प्रतिकार करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। यावरून हल्ला किती भीषण आणि जीवघेणा होता याची कल्पना येते। हल्लेखोरांच्या या क्रूर हल्ल्यामुळे राम खाडे यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या। त्यांचा हात रक्तबंबाळ झाला होता आणि रक्ताच्या थारोळ्यात पडल्यामुळे त्यांची शुद्ध पूर्णपणे हरवलेली होती। त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली। गंभीर अवस्थेमुळे राम खाडे यांच्यावर सुरुवातीला अहिल्यानगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अधिक चांगले उपचार करण्यासाठी त्यांना तातडीने पुण्याच्या मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे। हल्ला करून हल्लेखोर लगेच अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून गेले, मात्र पळून जात असताना एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर शस्त्र घटनास्थळी खाली पडले। हल्ल्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या व्हिडिओ चित्रीकरणामध्येही हे शस्त्र स्पष्टपणे दिसत आहे। पोलिसांना तपासासाठी एक महत्त्वाचे क्लू मिळालेले आहे। राम खाडे यांच्यासोबत जखमी झालेले त्यांचे सहकारी दीपक खिळे यांनी या हल्ल्यामागचे धक्कादायक कारण सांगितले आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आलेला आहे। राम खाडे हे एक सामाजिक कार्यकर्ते असल्याने त्यांनी अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड केलेली होती आणि त्याबद्दल तक्रारी सुद्धा केल्या होत्या। याच कारणामुळे हा जीवघेणा हल्ला घडवून आणला गेला, असा थेट आरोप खिळे यांनी केलेला आहे। हल्लेखोर कोण होते आणि कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी हा जीवघेणा हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। हल्ल्याचे कारण राजकीय द्वेष आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा असल्याचे स्पष्टपणे बोलले जात आहे। तरी पोलिसांना या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन हल्लेखोरांना आणि हल्ला घडवून आणणाऱ्या मास्टरमाइंडला शोधून काढण्याचे मोठे आव्हान आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडाला असताना एका राजकीय नेत्यावर थेट जीवघेणा हल्ला होणे हे गंभीर आहे। काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा सुरू आहे आणि आता राजकीय नेत्यावर हल्ला झाल्याने वातावरण तणावपूर्वक बनलेले आहे। राम खाडे यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे। खाडे यांच्या सहकाऱ्यांनी मागणी केली आहे की केवळ हल्लेखोरांनाच नव्हे तर त्यांच्या मागच्या सूत्रधारांना तात्काळ अटक करावी। मंडळी, या घटनेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।